तर मंडळी घराचं गोडाऊन करून टाकलंय मी आणि कुळीत पीठ, वडेपीठ, घावणे पीठ, काजू, उकडा तांदूळ, लाल पोहे, त्यानंतर ही अशी आपण पॅकिंग करतो आपल्या पाकिटात. गावठी कोकमा जी पॅक करून ठेवली आहेत, ही अर्धा किलोची पाकिट आहेत मसाल्याची. तिकडे तूप पॅक करून ठेवलं आहे गावठी. सो तर आता हे सगळं पार्सल पॅक होणार, तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोचणार येत्या 2-3 दिवसात. आणि नवीन ऑर्डरचे मेसेज आले त्यांना रिप्लाय करायला उद्या. आता येळ नाही. आत्तापर्यंत आपण नाही आता 100 किलो मसाला क्रॉस केला. तर मंडळी दुपारचे वाजले 1:30 आणि पप्पांनी सकाळपासून ही एवढी मिरची भाजलेली आहे. आणि हा आज 2 स्लॉटचा माल आहे. आणि आपण असंच पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित चुलीवर मिरच्या वगैरे भाजवून सुकवून त्यानंतर हा बघा 1 स्लॉटचा गरम मसाला आता रेडी करतायत. असे 2 स्लॉट करायचे आहेत. आणि भाजायचं सगळं काम आमच्या पप्पांचं डिपार्टमेंट आहे. सो आता ही लवंग घातली आहे. याच्या आधी धने आणि काळी मिरी भाजून झाली आहे. आणि सगळा गरम म्हणजे मसाला मिरची वगैरे आपण हे प्रॉपर घरगुती पद्धतीने चुलीवर भाजून आणि मग त्याला डंकात कुटून तुमच्यापर्यंत पोचवतो. म्हणून आपल्या मसाल्याला तशी ती क्वालिटी आणि चव येते. आपण फॅक्टरीवालं काम नाही करत, मशिनरी काम नाही आपलं, सगळं होममेड आणि ऑथेंटिक आहे. तुमच्या जमान्यात आजी मिरची कशी किलो होती? किती रुपये किलो होती? आमच्या काय 500, 400, 300 असे होते आमच्या. एवढी महाग होती तेव्हा पण? तर मिरची महाग मसाल्याची, मसाला करूची. हो त्या म्हणा आता कमी आहे. आता कमी आहे. हो आणि एवढीशी जोखून द्यायची नाही, पाणी मारून आणायचे. तुम्ही किती किलो करायचं तेव्हा एका टायमात? आम्ही 4 किलो 5 किलो असं करू मी. आणि लोकांचं खेरटकरांचं मग तो तुम्हीच भाजायचं चुलीवर? हो चुलीवर. आणि तिकडे पुढल्या दारात केवड्यांचं. आता मुंबईत कोण भाजीत नाही ना मसालो असो? नाही आता नाही, आता नाही. आता सगळी बिल्डिंग झाली. हा आणि केवड्यांचं. आता मशेरी आणि मिरची भाजणं गुन्हा. ते येऊ तो मेलो दादा का दादा मोहनची बायको बघते आहे. हा चोले रोंगे रोंगे त्याच्याच जीवर आम्ही थोडं असायची ना. भांडी बिडी रक्ताची त्याची घरात ठेवायची मी. तेव्हा मारामारी भरपूर माहिती असत तुका थोडं. हो भाई होते तेव्हा सगळे. भाई ते गेले आता दिवस गेले. पण मी त्याका धरून लय होते. भाईंका घाई भरपूर असता. हो भाईंच्या बायका पण माका म्हणायचो हे हिका वाय तारी येतात भाई होते. तेवढा बारीक करत राहुलच तर संध्याकाळ जातली. माका 60 किलो मसालो भाजूचो आजी बाजूचा आरामात. तर मंडळी 2 स्लॉटच्या 2 वेगवेगळ्या मिरच्या बांधलेल्या आहेत. म्हणजे बेडगी वेगळी बांधली आहे, पटना वेगळी बांधली आहे. तसंच ही बेडगी वेगळी, म्हणजे यात कमी पडत होती म्हणून ही एक्स्ट्रा घेऊन ठेवली आहे मापातली. आणि इथे ही पटना आहे. सो असं काट्याला आम्ही वजन लावतो. आणि आता त्या उरलेल्या मिरच्या आहेत त्या बांधून पप्पा प्लॅस्टिकच्या गट ठेवून देतील. तर मंडळी आता सगळं हे डोक्यावरून गाडीपर्यंत घेऊन जायला लागतं. आणि त्यानंतर मग ग कणकवली. आईने मस्त मच्छी आणि चपाती केलेली, सुकट चपाती, झणझणीत झालेला एकदम. रेश्मा आंदोलेकर. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सुरेखा मसाल्याबद्दल आम्हाला सांगायचं आहे की गोष्ट कोकणातली हे एक यूट्यूब चॅनल आहे आणि अनिकेत त्रासम ते चालवतात. तर त्याचे व्हिडिओ आम्ही रोज बघतो. मला जरी टाईम नसला तर माझे मिस्टर रोज आवर्जून बघतात. तर त्याने एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी घरगुती मसाला विकतो ऑनलाईन. तर आम्ही तिथून ट्राय केलं, व्हॉट्सअपवर त्याला मेसेज करून मागून घेतला. तर आजच मी कोळंबीचा रस्सा बनवलेला, तो एकदम अप्रतिम झालेला. आम्हाला माझ्या आईच्या मसाल्याची आठवण झाली. कारण लग्नाच्या आधी तर मी आईच्या हातचाच खायचे, पण त्याच्यानंतर पण आई मला मसाला बनवून द्यायची. ती सेम टेस्ट ह्याच्यामध्ये होती. सो थँक्यू अनिकेत रासम. आणि तुझं एक स्वप्न आहे की तुझ्या आईच्या नावाची कंपनी खूप मोठी व्हावी, तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी मामाने इथे मसाला कुटून घेतलाय. हा पहिला स्लॉट वेगळा आणि हा दुसरा स्लॉट, हे 2 टब. आता हे छान हात घालून मिक्स करून घेणार. सुवास तर एकदम भारी होतं. आणि आता मी चाललोय घरी. पॅकिंगला बसलीत पोरं म्हणजे
कुरिअरवाला दादांनी श्वेता त्यांना मदत कर. तर म्हणजे वाजलेत रात्रीचे 10 आणि अजून पण आपलं काम खूप पेंडिंग आहे. दादा आता पण किती पार्सल झाली? 40 पार्सल झाली. छोटी छोटी पण भरपूर आहेत आणि सगळा मोठा माल दादा म्हणतो बाबा उद्या पॅक करूया. आता तो घाबरलाय. तरी पण इथे हा 1, तिथे तो 2, तिकडे 3 आणि राईट साईडला कोकम आणि मसाले आहेत. ती 4 पार्सल आहेत. आणि जर ती होऊन थोडा वेळ उरला तर बारकी अर्धा किलोची काय असतील तर 1-2 अजून करूया. घराचं गोडाऊन झालं आहे आणि हे गेल्यानंतर हे सगळं साफ करावं लागतं, सगळं जागच्या जागी ठेवायला लागतं. सो आम्हाला झोपायला 2 तर वाजतातच आणि परत सकाळी 8ला उठायचं असतं. म्हणजे मी नाही उठत पण श्वेताला आता उठावं लागतं. तर इथे तिच्या रात्रीच्या जेवणासाठी करते आहे. हे काळत आहे का सँडविच? काळा नाही, ती चटणी लागली. ओके, चटणी घरच्या घरी सँडविच. मला खूप झोप आली. दिसतंय चेहऱ्यावर दमली बिचारी. 2 दिवस झोपली नाही. नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आणि मगासपासून तुम्ही बघितलं की काल आपण किती पॅकिंग केली, कसं काय रेडी केलेला मसाला आणि त्यानंतर कालचे सगळे बॉक्सेस गेलेत. 42 पार्सल होती टोटल. अजून पण 60 बाकी आहेत आणि त्यात सगळ्या मोठ्या ऑर्डर आहेत. नाही 70-80 किलो मसाला ह्या आत्ताच्या पॅकिंगमध्ये जाणार आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी, आपल्याला थेट लंडनवरून ऑर्डर आली आहे, ते पण मोठ्या मालाची. म्हणजे ज्यात 12-13 किलो मसालाच आहे, त्यानंतर तूप आहे 6 लिटर, काजू आहेत 8-10 किलो. सो हे सगळं मी लंडनला नाही पाठवणार आहे. त्यांचे रिलेटिव्स जे गुजरातला राहतात ते तिथून त्यांना लंडनला पाठवतील किंवा ती ताई स्वतः येऊन घेऊन जाईल, असं काहीतरी विषय आहे. सो आपण आजच्या दिवसात लंडनचा तो बॉक्स रेडी करणार आहे. त्यात काय काय असणार आहे आणि बाकीच्या ऑर्डर कशा असणार आहेत ते सगळं बघणार आहोत. आणि आपण येत्या 2 दिवसात मुंबईला झालो आहे, म्हणून त्याच्या आधी जेवढ्या केवढ्या ऑर्डर आहेत त्या सगळ्या पेंडिंग ऑर्डर आज आणि उद्यामध्ये कंप्लीट करायचे आहेत. कालपासून सुरुवात केली आहे. मसाल्याचा स्टॉक चांगला आहे. आपली आत्तापर्यंत 200 किलो मिरची संपली, ज्यात मला 40 किलोचा खप आला मिरचीत. म्हणजे मिरची आणल्यानंतर ती सुकवल्यानंतर तिचं वजन कमी झालं, देठ काढल्यानंतर अजून वजन कमी झालं. म्हणजे 200 किलोतली मला मिळाली मिरची फक्त 160 वापरायला, 40 किलो खपात गेली. सो धंदा म्हटलं की अशा गोष्टी वरखाली होत असतात. आणि शेताने आज काय घेऊन गेलं? आज वरण भात, फरसबीची भाजी. ओके. तर मी आता थोड्या वेळाने येऊन मसाला भरायला बसेन. त्याच्या आधी लंडनचं जे काही सामान आहे ते मला फिक्स करायचं आहे, सगळं रेडी करायचं आहे. आणि तिचे त्या ताईचे मोठे 2-3 बॉक्स होतील, कारण जेमतेम नाही 30 किलो तर सामान बसेलच. चला आता जाऊया फोंड्यात आणि माझी जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या कलेक्ट करून घेऊ. तर मंडळी मी पोचलो आता फोंड्यामध्ये. आज सोमवार आहे त्यामुळे आज फोंड्याचा बाजार असतो. बाजार नेहमीसारखा असं भरलेला नाही सध्या, ठीक आहे, दरवेळीच झालं आहे. आणि आपल्या दादाकडे आलं आहे. श्वेताचं मंगळसूत्र राजवीरने तोडलं तर ते जोडायसाठी आलं आहे. आणि सोन्याचा आजचा भाव किती मिळाला दादा? किती मिळाला सोन्याचा भाव? सोन्याचा 1,33,000. आणि ते जीएसटी आणि मेकिंग भरून वेगळा. जीएसटी मेकिंग वगैरे मेकिंग किती टक्के असतं? मेकिंग 11%. 11% ना. म्हणजे आता सोनं लांबसूनच भाऊ बरा वाटत. ओके मंडळी, जे आपण पीठ दळायला दिलेलं ते पीठ घेऊन आलोय आणि आता माझ्या भावाकडे आलं. भूक लागलेली. मगाशी एक वडापाव खाल्लेलं तसा नाही, पण हल्ली महागाई वाढली, वडे बारीक होत चालले. लक्ष द्यायला पाहिजे. माझा भाऊ माझा मिरच्या सोडतोय बेसनच्या पिठात, म्हणून खाऊन जाऊया. तर मंडळी आता ही आपली 1 किलोची मसाल्याची पाकिट आहेत, जी आता मला आधी सगळी खोलून घ्यायला लागतील. आणि त्यानंतर आपला हा इथे थोडा मसाला आहे आणि हा इथे थोडा मसाला आहे. सो आपल्याला सगळ्या 1 किलोच्या पाकिटांमध्ये भरायचं आहे. बऱ्यापैकी अर्धा किलोची जेवढे ऑर्डर होते तेवढे सगळे आम्ही आधी काल पाठवलेत. तरी पण राहिले तर आपल्याकडे अर्धा किलोची पाकिटं अजून आहेत. आणि आपण तुपासाठी हे बघा, हे अशी बबल रॅप वापरतो, चांगल्या क्वालिटीची बरणी वापरतो. अर्धा किलोचे किती आहेत जरा बघ की. ओके. आणि काल मला श्वेताने मदत खूप जास्त केली. काल संडे होता, सो सुट्टीच्या दिवशी तिने आराम न करता मला या कामात हेल्प केली आहे. सो थँक्यू सो मच. आणि लंडनची ऑर्डर मी दाखवणार आहे तुम्हाला काय पॅक करतो आहे ते. सोबतच लंडनवरून राजवीरसाठी गिफ्टसुद्धा आलं आहे, ते पण तुम्हाला आजच्याच व्हिडिओत बघायला मिळेल. ओके मंडळी, मसाला भरायला पप्पांना बसवलं आहे आणि मी आलो आहे कुरिअरवाल्यांच्या इथे, जिथे आपल्या लंडनवरून राजवीरसाठी जे काही गिफ्ट आलं आहे ते पार्सल आलं आहे. तो दादा म्हणाला की बॉक्स जरा मोठा आहे,
सो तू जरा गाडी घेऊन येशील का मोठी? तर म्हटलं ठीक आहे. तो म्हणे बाईकवरनं येणार नाही. आता बॉक्स घेऊया आणि घरी जाऊया आणि आपण तुमच्या बॉक्सची व्यवस्था करूया. हाय ब्रो. खरं होत रे. ओके, तर लंडनवरच्या गिफ्टचं पार्सल मी कलेक्ट केलंय आणि आता आपण जाऊया घरी. पाडो लोक गसगशीत आहे काय जात वडी. पप्पा आमचे मसाला भरायला बसलेत. आता ही 2 पाकिटं झाली आहेत. ओके मंडळी, तर उरलेल्या सामानाचा सगळं माल बाहेर काढतोय. म्हणजे उरलेले जेवढे कस्टमर आहेत त्यांचा. इथे हे काजू आहेत, त्यानंतर हे वडेपीठ आहे, इथे कुळीत पीठ आहे, पोहे आहेत, उकडे तांदूळ आहेत, त्यानंतर हा आपला घरचा मालवणी मसाला आहे, कोकमे आहेत, थोडासा गरम मसाला, गावठी हळद आणि घावणे पीठ. आणि बाहेर दही घालू चालू होईल का पॅकिंग आज? काय रे राजवीर? हे राजवीर, हा टेप नाही आणली? टेप आणूच नाही. वा ताई वा, ताई वा. ओके, तर दुसरी ऑर्डर ही आहे. 2 मसाला, काजू, हळद आणि तूप. तर वाजलेत मंडळी रात्रीचे 9. आता हे एवढं, इथे हे एवढे बॉक्स आणि हे बॉक्स अजून पॅक होतात. इकुरीवर दादाची मुलगी आहे, तिथे अजून तेवढा मसाला पेंडिंग आहे. आणि आता सगळ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत. 5 किलो 3 किलो लागला तर दादा बॉक्स घेऊन आलाय. चला उरलेलं काम पेंडिंग पूर्ण करूया. तर मंडळी वाजलेत रात्रीचे 11 आणि आता ही एवढी पार्सलं झालेली आहे. आणि आता आपण लंडनला जे पार्सल पाठवणार आहोत त्याची पॅकिंग करणार आहोत. सो त्यामध्ये काय काय आहे ते बघायचं. श्वेता म्हणते सकाळपासून लंडन ऐकून कंटाळली. ए तू येणार ना उद्या परत पॅकिंग आहे. ओके, तर आपला जो मसाला बाहेरगावी चालला आहे त्यांची ऑर्डर आहे 4 किलो गरम मसाला, त्यानंतर ही काश्मीरी पावडर 4 किलो, जे मी इथे लिहिलं आहे काश्मीरी त्यांना समजावं म्हणून. त्यानंतर गावठी हळद 1 किलो, खोबऱ्याचा किस 1 किलो, कोकम अर्धा किलो आहे. त्यानंतर हा आपला मालवणी भाजका मसाला 6 किलो, 2 4 6. देन तुपाची ऑर्डर आहे 6 किलो आणि 6 किलो काजू आहेत. सो आता आम्ही पॅकिंगची तयारी करतो आहे. तुपाच्या सगळ्या बर्नरना प्रॉपर हे असं पॅक करायचं आहे, बबल रॅप. आणि देन काजू. थँक्यू सो मच ताई. तर फायनली मंडळी आपली लंडनच्या ताईचं पार्सल रेडी झालं आहे. 1 2 आणि 3 ह्या दोन्ही सफेद गोण्यांमध्ये 2-2 बॉक्स आहेत आणि त्यात 1 बॉक्स आहे. हिला पण पाठवायचं? अरे भाई बॉक्स आणते श्वेता, बॉक्स आण, हिला पाठवून देऊया. आणि आपण आजच्या दिवसभरात हे एवढं सगळं पॅक करून ठेवलेलं आहे. हे उद्या कणकवलीत जाणार आहे, थोडं म्हणजे हँडी द्यायचं आहे. आणि हे बाकी सगळं कुरिअर होणार. ह्यात पण 1-2 किलो मसाला आहे. आणि लंडनवरून आलेलं गिफ्ट आता सकाळी ओपन करूया. अभी हम स्वतः हे वाजलेत रात्रीचे 11:15 आणि छोटी ती ताई, मी, श्वेता, दादा कोणच नाही जेवलेत. चला मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. छान श्वेताने नाश्ता केला आहे. खोबऱ्याची चटणी आहे, ह्या इडल्या केल्यात तिने, आणि इथे हे सांबार आहे. आता हे आपण थोड्या वेळाने ओपन करूच, त्याच्या आधी थोडं काम राहिलं आहे आणि नाश्ता करून घेऊया. आई पप्पांनी आजीसाठी पण केलं आहे. पप्पांनी आजी पुण्यात आले आहेत पण अजून घरी नाही आले, पोस्टात काय ते काम होतं. तुझं झालं नाश्ता? हो, माझं मला टाईमचं झालं. ओके, म्हणजे मीच लेट आहे. चला न्यारी करू घ्या. गाडी बिडी असेल का? गाडी हो 4 व्हीलर पाठवली तुझ्यासाठी छोटीशी. ती परीकडे ना आपल्या तशी आहे.
तुला काय वाटतं काय असेल अजून काय गेस? आई तुला काय वाटतं काय असेल? आई तुला माहिती आहे पार्सल कुठून आलंय? नाही माहिती. लंडनवरून आलं. लंडनला आपली एक सबस्क्रायबर ताई आहे, गुजराती आहे, पण आपल्या व्हिडिओ बघतात त्यांची सगळी फॅमिली. ज्याच्यासाठी गिफ्ट आलंय तोच लांब आहे. ये इकडं, कुठे गेलास तिकडं? आमच्या ताई बरोबर फिरायला गेलेला तो. ये लवकर. ओके, तर आम्ही आता बॉक्स ओपन केलेला आहे आणि यामध्ये हे घे, ह्याच्यापासून सुरुवात कर. थँक्यू. पर्स आहे, ओके पिस्ता आहे, ओके हां बाबा 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 स्ट्रेटनर पण दिलाय. थँक्यू ताई. ओके. राजवीरसाठी जीन्स आहे, शर्ट आहे. ओ भाई साहब, बाबा 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 काय गरजच नका. किती दिवस शॉपिंग नको करू मी. किती छान आहे. वाव. ओके एकदम आणि 24 to 36 मंथ्सचे आहेत. म्हणजे फुल ताईंनी 2 वर्षापर्यंतची सोय करून ठेवली. बरं. अजून काय? चॉकलेट. चॉकलेट. आईस्क्रीम टॉफी. पुन्हा एकदा बाबा, जीन्स. बाबा. ही जरा जास्तच मोठी आहे. अगेन समथिंग. काय करू मी इतक्याच. हा मेकअपचा ब्रश आहे जो मी नाही करू. ओके. हो बाई साहेब, काय ताई काय. शॅम्पू. ही डीमार्टला फिरून हे अजिबात नाही वापरायची होता, तरी पण थँक्यू. परफ्यूम. ताई मला आता शिकावं लागेल. ए, हे काय आहे? परफ्यूम आहे तो, पॉकेट परफ्यूम आहे. ओके. काय काय. डवचे साबण आहेत. दिस इज मॉइश्चरायझर. ही 100% डीमार्टला गेली. हे काय? ताई ना असं सांगायचं का श्वेता जरा मेकअप कर. आताच मेकअप वरनं चालू होतं ना आपलं. पुन्हा एकदा शॅम्पू. बॉडी शॅम्पू आहे का. हेअर केअर शॅम्पू. हे काय? चॉकलेट ऑरेंज. रिअल ऑरेंज ऑइल. ऑइल आहे. जर ही आमच्या आईसाठी शॉल. आई दर दर जत्रेक जाशील जाताना घाल, छान दिसेल. काय चॉकलेट आहे हे. तेच म्हटलं, तू काय ऑइल वाचलंस? विथ ऑरेंज, रिअल ऑरेंज ऑइल. आणि हे तुमच्यासाठी. या पप्पांगा बरा थंडीत ना. हे घ्या आप्पा तुम्हाला. आणि एक पर्स. ही आईला दे. हा आई तुम्हाला आवडेल ती घ्या. झालंय तुझं शॉपिंगचं. बघू बरेच दिवस लिपस्टिक नाही घेतली. आता लंडनची लिपस्टिक लावणार. इट्स लिपस्टिक. हा तेच ते लिपस्टिक. हा तुमच्यासाठी. ओके थँक्यू. अरे हाय अजून एक लिपस्टिक. बाबा हा बाबा पण माझ्यासाठी. वाव, हा शेड किती छान आहे बघा. थँक्यू. ते लिपस्टिक माझ्या आता मी राजवीर Nail paint. झाल्यापासून नव्हतेच. हा एल आहे आय गेस. हा पप्पांसाठी एल वाला घेतला छान. बाबा बाबा लवकर लवकर. ओ भाई साहब, ये बघ ये किती छान आहे. ये घेऊन आण. पण हे कधी होतं राजवीरला? होणार. एक दोन आलो तरी आपण 2 वर्षांनी होतं. आरामात होणार. आता नाही म्हणत. आता नाही. हे. हा मस्त आहे माझ्या ना? जोडीला
वा तुला आणि मला बघ काय. तर मंडळी असं होतं हे लंडन वरून आलेलं गिफ्ट. थँक्यू सो मच या प्रेमासाठी ताई. आणि दुकान अक्षरशः दुकान आलेलं आहे. आणि राजवीरचा संध्याकाळचा चिरची टाइम असतो हल्ली. ओ ओ आता आता हाऊस होईल झाली. 1 2 चाडे माडे बुकू. हे बघ किती काय काय खाऊ पाठवलं बघ. हे बघ बघ थँक्यू बोल. बापरे. हे बघ हे बघ काय. बाय कर बाय. राजवीर बाय बाय बाय. बाय. हे बघ अय्या ओके थँक्यू ताई. पाठवले. काय लागलं चॉकलेट वाटप चालू आहे. दर बघू. अजून एक डबा फोडायचा बाकी आहे. ओके तर आमच्या पप्पांनी लंडनचं जॅकेट घातले नाही. आता लंडनचं जॅकेट घालून पप्पा दूध आणायला जाणार. बरं आहे ना. ओके मंडळी आम्ही आता ते पार्सल फायनली खोललं. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की त्याच ताईने आपल्याकडून 14 किलो मसाला घेतलाय. तोही लंडनला गेलाय. आणि सोबतच तिने 6 लिटर तूप, त्यानंतर 6 किलो काजू अशी सगळी तिची ऑर्डर होती. मी तिला ऑर्डर पाठवली आहे. खूप ताईकडे व्यवस्थित सगळं सामान पोहोचेल. आणि तुम्ही सगळे जे काही प्रेम देताय त्यासाठी मनापासून आभार. आत्तापर्यंत नाही आपण 150-200 किलो मसाला विकून झालो आहे. सगळा मसाला संपून मी आता चाललो आहे मुंबईला. आता पुढचा माल 8 जानेवारीला रेडी होईल. सो 8 जानेवारीच्या प्री बुकिंग ऑर्डर्स तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता. ज्यांना होल्ड करता येईल त्यांनीच पैसे पाठवा. ज्यांना असं वाटतंय की आम्ही होल्ड नाही करू शकत त्यांनी 8 तारखेनंतर ऑर्डर करा. म्हणजे 8 तारखेनंतर पैसे पाठवा. बाकी पुन्हा एकदा मनापासून आभार यार ह्या सगळ्या प्रेमासाठी. तुम्हाला पण आपल्याकडून काही मागवायचं असेल तर आपला नंबर आहे 7738002260. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही यावर व्हॉट्सअप कराल तर मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करेन. माझा पर्सनल नंबर आहे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इथून मी तुमच्या घरपोच पाठवेन. ऑल ओव्हर इंडिया आपली कुरिअर सर्व्हिस आहे. आता देशाच्या बाहेर पण चाललं आहे पण ते पर्सनल यूजसाठी आहे. मोठ्या बल्क प्रमाणावर नाही. आता हा ब्लॉग इथेच थांबवतोय. संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखा काळ्या कलरचं बटन ते दाबून चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात जिथे आपण श्वेताच्या गावी चाललो आहे आणि ठाण्याला चाललो आहे. सो उद्याच्या भागात आपण ठाणे आणि बल्लाळेश्वर पालीचं दर्शन घेऊ. सो उद्याचा ब्लॉग पण आवर्जून बघा. आजच्या ब्लॉगला कमेंटच्या बाजूला हाईप म्हणून ऑप्शन असतो. व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. आणि लंडनवाल्या ताईसाठी एक कमेंट प्रत्येकाने आवर्जून करा जेणेकरून तिलाही छान वाटावं. सो भेटूया उद्याच्या बघा. तो पण टाटा बाय. टेक केअर. काळजी घ्या. सोय ना.